नमस्कार महाराष्ट्र. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातील अशाच एका ऊसतोड कामगाराचा दुर्दैवी अंत झालेला आहे. वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी या गावचा रहिवासी असणारा गणेश डोंगरे हा तरुण ऊसतोडीचं काम करत होता आणि त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत होती. विशेष म्हणजे ज्यावेळेस गणेश डोंगरे याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याची पत्नी अश्विनी ही फेसबुक लाईव्ह घेत होती आणि फेसबुक लाईव्ह घेत असतानाच गणेश डोंगरेच्या अंगावरती ऊसाची ट्रॉली पडून त्याचा दुर्दैवी अशा पद्धतीचा अंत झालेला आहे. हीच आहे ती फेसबुक लाईव्ह जी तुम्ही स्क्रीनवर चित्र पाहत आहात. या लाईव्हच्या वेळी गणेश डोंगरे याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असताना अश्विनीच्या कानावर जोराचा आवाज आला आणि तिने वळून पाहिलं तर आपल्या पतीच्या अंगावर म्हणजेच गणेश डोंगरेच्या अंगावर ऊसाची ट्रॉली कोसळलेली होती आणि हा संपूर्ण प्रकार पाहून ती जोरात किंचाळली. तिचा किंचाळण्याचा आवाज फेसबुक लाईव्हमध्ये सुद्धा आहे पहा. आणि हाच तो शेवटचा व्हिडिओ ठरलेला आहे गणेश डोंगरेच्या आयुष्यातील. अश्विनी डोंगरे ही फेसबुक लाईव्ह घेत असताना गणेश डोंगरेच्या अंगावरती ऊसाची ट्रॉली पडून त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. त्याच्या माघारी त्याची पत्नी आणि 3 मुली असं त्याचं कुटुंब असणार आहे. पहा, या कुटुंबाला समाजातून भरघोस मदतीचा हात देखील पुढं करणं गरजेचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या कुटुंबाला मदत केली पाहिजे. कारण ऊसतोड कामगार असणारा गणेश डोंगरे हा आता या जगामध्ये नाही. ऊसतोडीचं काम करत असताना त्याचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे. त्याची पत्नी ज्यावेळेस फेसबुक लाईव्ह घेत होती त्यावेळेस हा संपूर्ण घटना प्रकार घडलेला आहे. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे.